या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे शॉर्टकट शोधून फुणगुस मार्गे जाताना केमिकलनं भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात आयशरमधील केमिकलनं भरलेला बॅरल जंगलात वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे। सुदैवानं आयशर चालकानं गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली। कलरसाठी लागणारे 47 बॅरल घेऊन आयशर टेम्पो चालक गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता। निवळ इथं आल्यानंतर त्यानं गुगल मॅपचा आधार घेतला। गुगल मॅपनं फुणगुस आणि उक्षी मार्ग दाखवला, मात्र उक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्यानं जाकादेवी फुणगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला। फुणगुस इथं सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवजड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यानं आयशर उजव्या बाजूला कलंडला। यामध्ये बसलेले 47 बॅरलपैकी 30 बॅरल शिल्लक राहिलेले आहेत। बाकीचे बॅरल उतारावरील जंगलात वाहून गेले आहेत। आयशरचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत।